भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे. विशेष म्हणजे तुम्ही 10वी असाल, 12वी असाल किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असाल, तुम्हाला या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. 3 जून 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 1,12,400 पर्यंत पगार उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारमार्फत दिला जाणार आहे. आता या पदांसाठी नेमकी कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, परीक्षा शुल्क किती असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण अभ्यासणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF बघू शकता, भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन यांच्यामार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे. विशेष म्हणजे भारतातील सर्व महिला आणि पुरुष उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी 4 मे 2026 ते 3 जून 2026 या कालावधीमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. आता निवड करताना 3 वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये उमेदवारांची प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे. म्हणजे एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना या पदांसाठी नियुक्ती दिली जाणार आहे. आता कोणकोणती ती पदं असणार आहे, तर सर्वप्रथम लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट या पदासाठी लायब्ररी सायन्समधनं उमेदवारांची पदवी पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. आणि या पदासाठी लेव्हल 6नुसार म्हणजेच 35,400 ते 1,12,400 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. 2 जागा असणार आहे. प्रत्येक ज्या जागा भरल्या जाणार आहे त्याचं कॅटेगरी वाईज विभाजन देखील तुम्ही टेबलमध्ये बघू शकता. पुढचं पद आहे टेक्निकल असिस्टंट. 4 जागा असणार आहे. लेव्हल 5नुसार पगार असणार आहे. आणि या पदासाठी उमेदवारांचं सायन्स विषयातून पदवी पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. त्यामध्ये बोटनी, झुलॉजी, फॉरेस्ट इन्व्हायरमेंट, इकोलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, मायक्रोबायोलॉजी, जिओलॉजी यासारख्या सायन्स विषयांचा समावेश होतो. त्यानंतर तिसरे जे पद आहे स्टेनोग्राफर असणार आहे. लेव्हल 4नुसार पगार दिला जाणार आहे. 2 जागा असणार आहे. 12वी तुमची झालेली आहे आणि 80 वर्ड पर मिनिट इतका स्टेनोग्राफीचा स्पीड तुमच्याकडे आहे. तुमचं वय 18 ते 27च्या दरम्यान आहे. तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता. मात्र कम्प्युटर ॲप्लिकेशनचं नॉलेज उमेदवारांकडे या पदासाठी असणं गरजेचं असणार आहे. पुढचं पद आहे टेक्निशियन फील्ड लॅब रिसर्च. लेव्हल 3नुसार पगार असणार आहे. 11 जागा असणार आहे आणि यासाठी सायन्समधनं उमेदवारांची 12वी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. या पदासाठी देखील 18 ते 30च्या दरम्यान उमेदवारांचं वय या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यानंतर स्टोअर कीपर लेव्हल 3नुसार पगार दिला जाणार आहे. 3 जागा असणार आहे. 12वी तुमची कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून झालेली आहे. तुमचं वय 18 ते 27च्या दरम्यान आहे. तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर टेक्निशियन मेंटेनन्स या पदासाठी लेव्हल 2नुसार पगार असणार आहे. 9 जागा असणार आहे आणि या पदासाठी संबंधित विषयातनं उमेदवारांचा ITI पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान असायला हवं. त्यानंतर पुढचं जे पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक लेव्हल 2नुसार पगार असणार आहे. 8 जागा असणार आहे आणि या पदासाठी 12वी नंतर उमेदवारांनी 35 वर्ड पर मिनिट इतका इंग्लिश किंवा 30 वर्ड पर मिनिट इतका हिंदी टायपिंगचा स्पीड असणं गरजेचं असणार आहे. यासाठी देखील उमेदवारांचं वय 18 ते 27च्या दरम्यान मागितलेलं आहे. त्यानंतर फॉरेस्ट गार्ड या पदासाठी लेव्हल 2नुसार पगार असणार आहे. 7 जागा असणार आहे. याही पदासाठी 12वी उमेदवारांची सायन्स विषयातनं पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. 18 ते 27चं वय याही पदासाठी या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यानंतर सर्वात शेवटचं जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ लेव्हल 1नुसार पगार असणार आहे. म्हणजेच 18,000 ते 56,900 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार हा पगार असणार आहे. सर्वाधिक जागा म्हणजे 45 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे. मात्र या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त संबंधित क्षेत्राचा 3 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडं या पदासाठी मागितलेला आहे. यामध्ये मित्रांनो आता सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी असणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांची CBT एक्झाम घेतली जाणार आहे. यामध्ये 3 वेगवेगळ्या स्टेजेस असणार आहे. पहिल्या स्टेजमध्ये उमेदवारांची CBT एक्झाम असणार आहे. ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना या पदासाठी विचारले जाणार आहे. यामध्ये पहिले जे 3 पद आहे या 3 पदांसाठी 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 3 तासाचा अवधी दिला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे. मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 1/3 म्हणजे 0.33 इतके मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे. मात्र बाकीचे जे पदं आहे या पदांसाठी 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे. मात्र या ठिकाणी फक्त 2 तासाचा अवधी उमेदवारांना या पदांच्या एक्झामसाठी दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त 1/4 म्हणजेच 0.25 इतके मार्क उमेदवारांचे या पदांच्या एक्झामसाठी कापले देखील जाणार आहे. एक्झामचं स्वरूप तुम्ही बघू शकता. कोणकोणते विषय तुम्हाला विचारले जाणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे. मित्रांनो आता तुम्ही जे
पदासाठी ॲप्लिकेशन करतात, तुम्ही एकापेक्षा अधिक पदांसाठी देखील ॲप्लिकेशन करू शकता. मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे. आणि त्या ज्या पदांसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या पदांची एक्झाम नेमकी कधी असणार आहे त्याचं शेड्यूल या ठिकाणी टेंटेटिव्हली दिलेलं आहे, म्हणजे अंदाजे दिलेला आहे. याच्यामध्ये चेंजेस देखील होऊ शकतो. आता यामध्ये CBT एक्झाम दिल्यानंतर नंबर ऑफ व्हॅकन्सीच्या 5 टाईम्स म्हणजेच 5 टाईम्स उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलवलं जाणार आहे, म्हणजे स्टेज 2साठी बोलवलं जाणार आहे. स्टेज 2 तुमची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे. यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे 300 वर्डचा, म्हणजे 300 शब्दांचा निबंध लिहायचा आहे. 50 मार्काचा हा पेपर असणार आहे, ज्यासाठी 45 मिनटं अवधी दिला जाणार आहे. आणि 50% कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी गुण मिळणं आवश्यक असणार आहे, म्हणजे कमीत कमी 25 गुण तुम्हाला मिळाले तरच तुम्ही ह्या एक्झाममध्ये क्वालिफाय होणार आहात. ही एक्झामचे जे मार्क आहे हे फायनल मेरिट लिस्ट बनवताना विचारात घेतले जाणार नाही. मात्र ही एक्झाम म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट क्वालिफाय करणं गरजेची असणार आहे. आता यामध्ये मित्रांनो स्टेज 3 देखील असणार आहे. मात्र ही स्टेज 3 जी आहे ती फक्त काही पदांसाठी असणार आहे, जसं की टेक्निशियन असेल, लोअर डिव्हिजन क्लर्क, फॉरेस्ट गार्ड आणि स्टेनोग्राफर या पदांसाठी ही एक्झाम असणार आहे. बाकी पदांसाठी स्टेज 3ची एक्झाम नसणार आहे. आणि ही देखील एक्झाम तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे, म्हणजे स्टेज 2 आणि स्टेज 3 या दोन्ही ज्या स्टेज आहे ह्या फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. फायनल मेरिट लिस्ट ही फक्त तुमची स्टेज 1चे जे मार्क आहे CBT एक्झामचे त्याच्याच बेसवरती तयार केले जाणार आहे. आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. यामध्ये काही इन्फॉर्मेशन उमेदवारांसाठी ॲप्लिकेशन करताना दिलेली आहे, ते तुम्ही सविस्तरपणे वाचून घ्यायचे आहे. वरती मी जे वय तुम्हाला सांगितलं होतं हे जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी होतं. मात्र यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांना 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांना 10, 15 आणि 13 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सवलत असणार आहे. या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई, विडोज, डायव्हर्स वुमेन किंवा जे कंपनीचे आत्ता परमनंट एम्प्लॉई आहे अशा उमेदवारांना मात्र वयाची विशेष सवलत देखील दिली जाणार आहे. आता मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे. यासाठी अर्जाची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही खाली गेल्यानंतर बाकी संपूर्ण डिटेल बघू शकता. 1,500 रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी भरायचं आहे. मात्र यामध्ये SC ST, फिजिकली डिसेबल आणि महिला उमेदवारांसाठी 700 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. बाकी उमेदवारांना 1,500 रुपये भरायचं आहे. ह्या उमेदवारांसाठी 700 रुपये असणार आहे. आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग अशा ऑप्शनद्वारे देखील भरता येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.